सगळ्यांक येवकार. प्रायम आयुर्वेद या कार्यावळीन हांव तुमच्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत करता. आयच्या आमच्या कार्यावळीचो विशय जावन आसा क्रिटिकल केस मॅनेजमेंट थ्रू आयुर्वेद. म्हणजेच आकांत काळाच्यो ज्यो परिस्थिती आसा, इमर्जन्सी कंडिशन्स, ताका आयुर्वेदान कितें उपचार सांगल्या काय, आयुर्वेद ताका हाताळू शकता काय, हें आमी आज जाणून घेवया. ताच्या बद्दल आनीक सांगपाक आज आमच्या बरोबर आसात एक अशें व्यक्तिमत्व जांच्या बद्दल सांगू तितलेच कमी. स्वागत करता वैद्य उपेंद्र दीक्षित हांचे. तुमकां मनापासून येवकार सर. नमस्कार. तांचो थोडक्यान परिचय करून दिता. तांचें शिक्षण जालां BAMS, MD, PhD, MA संस्कृत. ते दीक्षित आयुर्वेद जे फोंड्या क्लिनीक आसा थंय चीफ कन्सल्टंट म्हणून काम पळयतात. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ अंडर डिपार्टमेंट ऑफ आयुष गव्हर्मेंट ऑफ इंडिया हांणी नेमिल्ल्या कांय गुरूंपैकी ते एक राष्ट्रीय आयुर्वेद गुरू जावन आसा. शैक्षणिक क्षेत्रान 24 वर्सां अंडर ग्रॅज्युएट आणि 10 वर्सां पोस्ट ग्रॅज्युएट भुरग्यांक शिकोवपाचो अनुभव तांचे कडेन आसा. गेली 28 वर्सां ते फोंड्या हांगा लोकां खातीर आपली सेवा दितात. वर्सान वर्सां चलत आयिल्लीं दुयेंसां हांचेर उपचार हाच्या व्यतिरिक्त इमर्जन्सी कंडिशन्स किंवा क्रिटिकल केसीस, आकांत काळाच्यो परिस्थिती, ICU केसीस अश्यो तांणी सक्सेसफुली फक्त आयुर्वेदीक उपचार दिवन ट्रीट केल्ल्यो आसा. तांकां अनेक इनामां फावो जाल्लीं आसा, तातली थोडीच तुमकां सांगता. सांडू आयुर्वेद भूषण पुरस्कार, कार्यभूषण अवॉर्ड, धन्वंतरी अवॉर्ड, गामा लेजंड अवॉर्ड, वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल अवॉर्ड, सक्सेसफुल डॉक्टर अवॉर्ड अशी बरीच. तशेंच 3 बुकां आणि 50 सायंटिफीक आर्टिकल्स तांची उजवाडाक आयिल्ली आसा, पब्लीश जाल्ली आसा. अनेक व्याख्यानां ते राष्ट्रीय तशेंच जागतीक पातळेचेर तांणी अजून पर्यंत दिल्लीं आसा आणि सक्सेसफुली दितात. सो अशा ह्या व्यक्तिमत्वाचो आज इंटरव्यू घेतना, तांची मुलाखत घेतना म्हाका खूब खोस भोगता. तर आमी सर आयच्या विशया कडेन वळुया. पयलो प्रश्न हांव तुमकां विचारता. फाटींच आमी पेन मॅनेजमेंट खातीर इन्स्टंट आयुर्वेदीक उपचार पळयले, अग्निकर्म, विद्धकर्म अशें पळयले. पूण बाकीच्यो ज्यो इमर्जन्सी कंडिशन्स आसा, जशे की सूद वचप म्हणजे अनकॉन्शियसनेस किंवा रक्ताच्यो उलट्यो जावप, पॅरालिसिसचो अटॅक येवप, श्वास लागप, अश्यो ज्यो आकांत काळाच्यो परिस्थिती आसा तातूंत आयुर्वेद मदत करूं शकता. थोड्या लोकांक अशें दिसता की आयुर्वेद म्हणल्यार क्रॉनिक डिसिजीस आणि स्लोली इफेक्ट जाता, पण तशें ना. ॲक्च्युली जे आयुर्वेदाचे जे मूळ ग्रंथ आसा, म्हणजे चरक संहिता म्हणून 3000 वर्सां पयलीं बरयला ग्रंथ, तितून सुद्धा इमर्जन्सीज डिस्क्रायब केल्ले आसा. म्हणजे हेड इंजुरी जाल्यार कितें जाता, सिमटम्स कशी दिसता, डिहायड्रेशन चड आसा जाल्यार कितें सिमटम्स दिसता, ब्लिडींग चड जाल्यार कितें जाता, अशें सगळें डिस्क्रिप्शन दिल्लें आसा. आयुर्वेदा भितर सुद्धा एक्यूट आनी इमर्जन्सी ट्रिटमेंट अशें आसा, दिल्लें आसा. अशें खूब पोटेन्शियल आयुर्वेदा भितर आसा. आतां आमचें काम आसा वैद्यांचें की आमी चडांत चड अभ्यास करून ते पेशंटा खातीर कशें आमी ताचो उपयोग करपाचो, तें आमचें काम आसा. आतां म्हाका 180 ICU केसीस ट्रीट करपाचो एक्सपिरियन्स मेळ्ळो. तातूंत थोडे केसीस अशी आशिल्ली की जी मॉडर्न ट्रिटमेंट चालू आशिल्ली, पण पेशंटाचो रिस्पॉन्स नाशिल्लो म्हणून तांच्यान आमकां आपयलें. आणि ते जे हॉस्पिटल आसा त्यांच्या परमिशन काढून आमी थंय ट्रिटमेंट दिली, म्हणजे मॉडर्न मेडिसीन प्लस ॲडिशनल आयुर्वेदिक ट्रिटमेंट. आणि थोडे असे पेशंट आसात जे डायरेक्टली फुल्ली आयुर्वेदिक ट्रिटमेंट सुद्धा दिल्ली आसा. आणि तितून खूप पेशंटाक फायदो जाल्लो आसा. म्हणजे जे कोमा भितर पेशंट आसता असे सुद्धा खूप पेशंट मागीर कॉन्शियस झाले. तातून आयुर्वेदा भितर सुद्धा साध्यत्व म्हणून कन्सेप्ट आसा. म्हणजे खंयचे पेशंट बरे जाऊ शकता, खंयचे जायना. पण जर ते साध्य म्हणजे क्युरेबल जर आसा जाल्यार ते पेशंट कॉन्शियस जावन मागीर खूप असे महिने किंवा वर्षां सुद्धा ते मागीर लाईव्ह आशिल्ले अशें आसा. आणि थोडे पेशंट असे आशिल्ले की जे आयुर्वेदाच्या दृश्टीन सुद्धा असाध्य म्हणजे ते इनक्युरेबल आशिल्ले, पण तांकां सुद्धा टेम्पररी रिलीफ मेळ्ळो, ते कॉन्शियस जाले आणि मागीर ते एक्सपायर जाले. असे एक्सपिरियन्सेस आसा. एक एग्जाम्पल, एक केस सांगता की एक पेशंट ताका पयलीं 2015 स्टमक कॅन्सर आशिल्लो आणि मागीर ते ऑपरेट जावन केमोथेरपी बी जावन तो आशिल्लो सारको. पण मागीर ताका 2019 ताका लिव्हर सिरोसीस जालो आणि त्याच्या उपरांत ताका मागीर डिसेंबर 2019
ताका जोर आयलो आनी मागीर ताका एडमीट केलें GMCन. मागीर ताका स्ट्रोक आयलो आनी स्ट्रोक येवन मागीर तो अनकॉन्शियस जालो, मागीर कोमा भितर आशिल्लो तो. मागीर 1 म्हयना सुमार तो उरलो GMCन आनी ती ट्रिटमेंट चालू आशिल्ली पण रिस्पॉन्स ना. म्हणून मागीर तांच्यान सांगलें की आतां घरा कडेन तुमी व्हरात ताका आनी सिम्पटमॅटीक ट्रिटमेंट तुमी कंटिन्यू करूं शकता म्हणून. मागीर ते आयुर्वेदीक ट्रिटमेंट घेवपाक एप्रोच जाले. मागीर आमी ती ट्रिटमेंट दिली. अशी जी कंडिशन्स आसता तितून देवपा आयुर्वेदा कडेन अशी पोटंट थोडी मेडिसिन्स आसता, ताका पोट्टली म्हणून म्हणटात. ती अशी झरवून हिरड्यांचेर ती लावपाची आनी त्याचे डोस सुद्धा खूप स्मॉल डोस आसता, म्हणजे 30 to 60 मिलीग्रॅम. आनी ते मोहन ते झरवून मागीर ते लायता हिरड्यांचेर आनी ते थंयच एब्सॉर्ब जाता आनी रोखडेच ते इफेक्ट जाता तेचे. म्हणजे जर तो पेशंट समज मॉनिटराचेर आसा जाल्यार रेस्पिरेशन, पल्स रेट, हार्ट रेट हातून रोखडेच चेंजीस दिसता विदीन फ्यू मिनिट्स अशें आसता. ते मेडिसीन आमी तांकां दिले पण त्यांच्यान ते म्हणजे रायल्स ट्यूब भितर घालून दिले ते. वादी घाल्ली नाका. वादी घालून. पण तरी आसतना 3 दिसां भितर मागीर तो पेशंट कॉन्शियस जालो आनी मागीर त्याची ट्रिटमेंट चालू आशिल्ली. मागीर पॅन्डेमीक स्टार्ट जालें. मागीर त्याचे जोर आयलो एक फावटी ताका. मागीर एक फावटी युरीन इन्फेक्शन सिवियर जालें. हे सगळे आयुर्वेदिकाचेरच आमी मॅनेज केले चड करून सगळे. अशे 1.5 वर्ष सुमार तो आशिल्लो पण तरी आसतना मागीर सडन कार्डियाक अरेस्ट येवन मागीर तो गेलो. पण हेचेर म्हणजे कळता की ते जे कोमा भितर आसता पेशंट ते सुद्धा कॉन्शियस जावं शकता. असे खूबशे एक्सपिरियन्सीस आसा. आनी हातून आयुर्वेदाचे जे हे आसता की जे पेशंट आयुर्वेदाच्या दृश्टीन क्युरेबल आसता, म्हणजे साध्य म्हणटा ताका, ते पेशंट मागीर खूबशे म्हयने किंवा वर्सां सुद्धा ते लायव्ह उरतात तशे. आनी जे आयुर्वेदा भितर अशें सांगलेलें आसता की हे इनक्युरेबल आसा तरी आसतना त्या टायमाचेर इम्प्रूवमेंट जाता तेंची, ते कॉन्शियस जाता आनी मागीर तांकां सिम्पटमॅटिकली बरें दिसता पण मागीर ते चड सर्वायव जायना ते मागीर अशें आसता. सो तुमी ICUन तुमकां पेशंट्सांक ट्रीट करपाचो अनुभव मेळ्ळो अशें सांगलें. एक केस तुमी आतां सांगली. अशें आनी कितें अनुभव जे एलोपॅथीच्या सांगाडान तुमी ट्रीट केले आनी त्या लोकांनी सुद्दां ताका बऱ्यापैकी अप्रिशिएट केला, अश्यो वेगळ्यो अश्यो कितें केसीस तुमी पळयल्या, तुमचे अनुभव आमकां सांगात. असे खूबशे केसीस आसा. म्हणजे आतां म्हणून थोडी ICU आसा म्हणजे त्यांची परमिशन घेवन आमी थंय वयता आनी जेन्ना तो त्यांची ट्रिटमेंट समज रिस्पॉन्ड करिना जाल्यार एक फर्स्ट केस जी आशिल्ली जेन्ना हांवें अशी पयली केस ट्रीट केली, ते एक सिनियर डॉक्टर आशिल्ले आनी तांची आवय ती स्ट्रोक येवन मागीर 4 दीस कोमा भितर आशिल्ली. मागीर म्हणून ते अप्रोच जाले. तांकां खबर आशिल्ली की आयुर्वेदा भितर अशी ट्रिटमेंट आसा म्हणून. आणि तशा तरेन ती ट्रिटमेंट दिल्या उपरांत म्हणजे ते 1 ते 2 डोस हिरड्यांचेर लायले, रोखडेच ते कॉन्शियस जाली आणि मागीर ती खूप दीस आशिल्ली ती सारकी लेडी. ही जी वखदां आसता ती कितें मिनरल बेस्ड, कित्याक हांवें अशें वाचलां आयकलां की आयुर्वेदान फक्त झाड्या पाल्याचे न्ही पण मिनरल बेस्ड मेडिसीन सुद्दां वापरतात. सो ही जी मेडिसिन्स आसता तितून सुवर्ण भस्म किंवा अशी भस्म आसता पण ते सेफ आसता. म्हणजे जर सारख्या पद्दतीन ते तयार केले जाल्यार त्याचे सायड इफेक्ट जायना आणि त्याचेर रिसर्च जावन ते प्रूव जाल्ले आसा की कशा तरेन ते काम करता, कितले शरिरा भितर खंय पावता आणि कितलो टायम उरता ते शरिरा भितर आणि कशे भायर वयता, अशें सगळे रिसर्च जाल्ले आसा. तशी ती मेडिसिन्स आसता म्हणून ती बेगीन काम करता. दोतोर, फुडलो प्रश्न म्हजो असो की आनीक इमर्जन्सी कंडिशन जशें एक आसा म्हणजे श्वास लागप. आमी प्राणवायू आमकां इतलो म्हत्वाचो की कोणाक जर एक सादें ब्रिदींग जालें नाल्यार कितलो त्रास जाता हें आमकां खबर आसा. सो जांकां दम्याचो त्रास आसा किंवा आतां कंटिन्युअस उचक्यो लागता, थांबून थांबना, सो अशे ज्यो कंडिशन्स आसा जातून आमकां म्हणजे मॉडर्नान सुद्दां एलोपॅथीन सुद्दां एक एकदां उपाय नासता, तो अशा कंडिशन्सांनी आयुर्वेदान कितें उपचार आसा काय ते आमकां सांगात. श्वास म्हणटा म्हणजे जे श्वास घेवपाक त्रास जाता तातूंत जर एक्यूट कंडिशन आसा म्हणजे अस्थमा अटॅक अशें लोकल लँग्वेज लोक अशें म्हणटा, तशें जर आसा जाल्यार आयुर्वेदीक ट्रिटमेंट त्याचेर बेगीन काम करता. म्हणजे 20 ते 30 मिनटां भितर तो अटॅक कंट्रोल जाता. मागीर तातूंत तेल गरम करून लायता आणि शेक मारता ऑन चेस्ट, छातयेर, आणि मागीर ताका एक वखद आसता ते स्लोली ताणें चाटून तशें खावपाचें, पण स्लोली खावपाचें हे आसता. आणि तशें घेवन 20 ते 30 मिनटां भितर ताचो तो अटॅक कंट्रोल जाता आणि मागीर तो परती जावपा नाका म्हणून फुडली मेडिसिन्स दिवपाची ताका, अशें आसता.
असे ॲटलिस्ट एक 400 सुमार तरी पेशंट जाल्ले आसा की ज्यांचे रोखडेच ते कंट्रोल जाता. म्हणजे आता जांकां ते त्रास आसता ते कितें करता, घरा कडेच ते डोस व्हरता आनी समज राती त्रास जावपाक लागले जाल्यार ते मेडिसीन घेता, मागीर तांकां बरें दिसता इमर्जन्सी आनी मागीर न्हिसता ते सुशेगाद, अशें आसता. आतां जी उचकी म्हणटा ते अशे पेशंट जाल्ले आसा की 1 वीक 2 वीक 3 वीक सुद्दां उचकी उरली आनी त्रास जाता सामके. पण ती आयुर्वेदीक ट्रिटमेंट घेवन आतां 45 पेशंट तरी 45 अशे जाल्ले आसा की रोखडेच ती बंद जाता, 20 ते 30 मिनटां भितर बंद जाता आनी सगळ्यांची ती बंद जाल्ली आसा. म्हणजे आतां रिसेंटली एक केस जाल्ली की एक पेशंट तांकां पयलींच म्हणजे हार्टाचे प्रॉब्लेम आशिल्ले आनी तांचें ऑपरेशन डिसायड जाल्लें. मागीर तांकां ऑलरेडी एन्जिओप्लास्टी करपाची आशिल्ली, म्हणजे तांकां पयलींच दुखताले ते आनी धाप बी मारताले, म्हणजे पयलींच त्रास आसा आनी वयल्यान ही उचकी स्टार्ट जाली. तांकां खूब त्रास जाताले आनी ते सांजचे पावले 7:30 सुमार. मागीर तांकां एक ट्रिटमेंट प्रोटोकॉल आसता, म्हणजे पयलीं छातयेर तेल लावन तो शेक मारपाचो, मागीर नाका भितर एक वखदान तयार केलेलें तेल घालता आनी मागीर ते एक वखद ताका दिता, ते चाटून तशें स्लोली खावपाचें तेणी. तशें केल्या उपरांत एक अर्द्या वरा भितर ते बंद जाता उचकी आनी तांची ती बंद जावन मागीर तांचें तें ऑपरेशन बी सारके तरेन जालें. मागीर ते सांगपा आयले की आयुर्वेदीक ट्रिटमेंट घेवन म्हाका खूब बरें दिसलें, त्या टायमार म्हाका खूब त्रास जाताले, थँक्यू अशें सांगपा आयले ते. मागीर अशा तरेन हे सगळे जे प्रॉब्लेम्स आसता एक्यूट, म्हणजे इवन उलटी जाता ती डिफरंट तेचें कारण आसता, म्हणजे कित्याक लागून जाता तेचे आनी दुसरे डिसीज सुद्दां आसता. पण चड करून 1 ते 2 डोसा भितर ती उलटी बंद जाता, अशें सुद्दां हे आसा. स्पेसिफिकली ल्हान भुरग्यांक खूब त्रास जाता, मागीर तांकां सांगपाक कळना, सो तांच्यांनी हें रावप इज खूब म्हत्वाचें. सो ही जी डिजिजीज आसा, श्वास म्हणटा तुमी आतां, म्हणजे दम लागप, हे परत परत जातात, म्हणजे रेकरन्स आसता, ताका असो परमनंट इलाज असो ना म्हणटा. सो ते परत परत जावचे न्ही म्हणून कशा प्रकारचो दिनक्रम किंवा कशा प्रकारची वखदां तांणी घेवची पडटा? पयलीं जे कफ तयार जाता परती तातूंत त्याचें कारण आसता डिफरंट, म्हणजे पचन सारकें ना म्हणून सुद्दां आसता. केन्ना केन्ना त्या पेशंटाक म्हणजे जाका हिमोग्लोबीन कमी आसा किंवा विकनेस आसा म्हणून ते त्रास वचना अशें आसता. म्हणून तांकां मागीर ही पयली ही जी ट्रिटमेंट आसा इनिशियल ती जाल्या उपरांत रसायन म्हणून एक तरेची मेडिसिन्स आसता, ती घेवन ते कंप्लीट क्युअर जावपाक हेल्प करता. पण तरी आयुर्वेदा भितर अशें दिल्लें आसा की खूब वर्सां जर जाल्लीं आसा जाल्यार ते मेंटेन करूं शकता पण कंप्लीट क्युअर जायना. आनी रिसेंटली जर जाल्लो आसा श्वास जाल्यार तो क्युअर जावं शकता. पचन आणि हे आता श्वास म्हणलो तुमी किंवा थंडी जावप पचन हे कशें रिलेटेड आसा? म्हणजे पचन कोणाचें बिगडलें म्हणून बाबा थंडी जाली किंवा श्वास लागलो हे कशें आमकां तुमी सांगतले? पचन जर सारकें ना जाल्यार तितून मागीर जे कफ तयार जावपाची प्रोसेस आसा ती सुद्दां सारकें जायना, चड कफ तयार जाता. एक हे म्हटल्यार एक. आनी दुसरें पचन सारकें ना जाल्यार ताका संडास सारको जायना, गॅस बी भितर जाता आनी त्या गॅसाचें प्रेशर येवन सुद्दां ताका अनइजी दिसता. म्हणजे पयलींच जर श्वास आसा जाल्यार ते हे जे प्रेशर येता ताका लागून आनी तांकां चड त्रास जाता. म्हणून डायजेशन जर सारकें आसा जाल्यार ताका रिलीफ मेळटा. इनडायरेक्टली तसो ते रिलेटेड सुद्दां एक मुद्दो विचार करपा सारको आसा. इनडायरेक्टली रिलेटेड आसा. दोतोर, हालींच तुमची एक केस इंटरनॅशनल जर्नलान पब्लीश जाली जाचो विशय आशिल्लो आयुर्वेदीक ट्रिटमेंट ऑफ केस डायग्नोज्ड एज एड्स अँड डिफ्यूज लार्ज बी सेल लिम्फोमा. तर ही जी केस आसा ही तुमची रिसेंटली पब्लीश जाल्या, हांवें वाचलें ताच्या बद्दल. तर हाच्या बद्दल आमकां थोडें सांगात. आनी हांवें अशें वाचलां की लिम्फोमा म्हणजे एका प्रकारचो कॅन्सर. तर कॅन्सर ह्या इतल्या भयंकर अशा समस्येक आयुर्वेदान कितें इलाज आसा? आता ही जी केस आशिल्ली तो एक डिफ्यूज लार्ज बी सेल लिम्फोमा म्हणून, त्याचे पयली एक जे इंटेस्टायन्स भितर जी एक गूट आशिल्ली ती ऑपरेट करून काडली तेंच्यान आनी मागीर किमोथेरपी दिवपाची आशिल्ली. पण त्या पेशंटान सांगलें की नाका म्हणून तो आयुर्वेदीक ट्रिटमेंट करपाक तो आयलो आनी ते लिम्फ नोड्स सगळे एनलार्ज्ड आशिल्ले. त्याच्या अशी जी केसीस आसता तातूंत आयुर्वेदाच्या दृश्टिकोनान डायग्नोसीस करपाची गरज आसा पयली. म्हणून त्याचे आमचे आयुर्वेदीक जे डायग्नोसीस आसा तशी आमी ट्रिटमेंट करूं शकता. तशी ट्रिटमेंट करून मागीर त्याचे सगळे लिम्फ नोड रिजॉल्व जाले आनी त्याची हेल्थय बरी जाली. त्याचें वजन 8 किलो सुमार वाडले आनी तो बरो आशिल्लो. मागीर त्याने ट्रिटमेंट बंद केली आनी तरी आसतना ट्रिटमेंट बंद करून सुद्दां तो खूब वर्सां बरो आशिल्लो. ती केस पब्लीश जाल्ली आसा. आतां जे कॅन्सर जे पेशंट आसा त्याचे अर्बुद किंवा आनी दुसरे सुद्दां नांव आसा. अशा नांवान
डिस्क्रिप्शन थोडे आसा आयुर्वेदाच्या ग्रंथा भितर. आता जे सध्या कॅन्सरचे पेशंट म्हणून येतात त्यांच्या आमच्या दृश्टीन आयुर्वेदिक डायग्नोसिस करपाची गरज आसा पयली, आणि त्याचे स्टेजीचेर आसता. आता थोडे पेशंट असे असता म्हणजे लोकांक कितें दिसता की आयुर्वेदिक म्हणजे सगळे ऑपरेटिव्ह आमी प्रिव्हेंट करू शकता, अशें ना. आयुर्वेदा भितर सुद्धा शल्यतंत्र म्हणजे सर्जरी ही ब्रांच आसा. म्हणून थोडे जर पेशंट जे कॅन्सराचे असतात तातूंत सर्जरी गरजेची असता, जरूर असता ती. पण ती सर्जरी करून मागीर फुडें ती ग्रोथ रिकरन्स जावपाची ना म्हणून आमी ट्रिटमेंट तशी दिता. आणि थोडे पेशंट असता ब्लड जो कॅन्सर असता किंवा लिम्फ रिलेटेड असता किंवा लिव्हरचे कॅन्सर असता, तातूंत डायरेक्टली सुद्धा आयुर्वेदाची ट्रिटमेंट दिल्ले असे एक्सपिरियन्सीस आसा. म्हणजे पेशंटाची कंडिशन कशी आसा, खंयची स्टेज आसा त्याचेर आमी एडवायस दिता. म्हणजे थोड्याक आमी डायरेक्ट फुल्ली आयुर्वेदिक ट्रिटमेंट सुद्धा दितात, थोड्याक ती पयली मॉडर्न ट्रिटमेंट घेवन रिकरन्स प्रिव्हेंट जावपा म्हणून आयुर्वेदिक ट्रिटमेंट दिता. आणि त्याचे खातीर आतां सांगले तशें स्पेसिफीक मेडिसिन्स आसा त्याची, म्हणजे ते खंयच्या टिश्यू रिलेटेड तो कॅन्सर आसा तशी ती स्पेसिफीक मेडिसिन्स आसता. आणि ही सगळी जी मेडिसिन्स असता ही मेडिसिन्स घेवन मेनली त्या पेशंटाची शरीराची शक्ती बरी उरता, ओवरऑल हेल्थ इम्युनिटी बरी उरता, आणि म्हणून तो ती ट्रिटमेंट मागीर टॉलरेट करू शकता. ही एक इम्पॉर्टंट गजाल आसा. तेच की त्या पेशंटान तुमची जी केस पब्लीश जाल्या त्या पेशंटान स्वता किमोथेरपी नाका म्हळी अशें म्हणून सांगलें तुमी. तर अशी थोडे पेशंट्स आसता जांकां ते त्रास ते सहन करपाक जायना आनी किमोथेरपी चालू आसतना आयुर्वेदीक ट्रिटमेंट दिवपाक मेळटा काय, आनी जांकां किमोथेरपी नाका तांकां कशा प्रकारे कावन्सील करून चिकित्सा दिवं शकता? हे पयलीं आमी म्हणजे कितें आसा की अशें न्ही की पेशंटाचे जाता ते जावनी आमी आयुर्वेदिकच दितले अशें न्ही. पेशंटाची कंडिशन कशी आसा त्याचेर आमी ते सजेस्ट करता. आतां फॉर एग्जाम्पल एक डिसजर्मिनोमा ऑफ ओव्हरी म्हणून एक केस आशिल्ली, तातूंत मॉडर्न ट्रिटमेंट सक्सेस रेट 94% आसा. म्हणून आमी तांकां सांगलें पयलीं तुमी मॉडर्न ट्रिटमेंट घेयात आणि मागीर ती प्रिव्हेंट जावपा म्हणून आमी फुडें रिकरन्स प्रिव्हेंट जावपा म्हणून आमी आयुर्वेदिक दिता. पण थोडे अशे आसता की तातूंत आयुर्वेदिक सुद्धा डायरेक्ट स्टार्ट केल्यार जाता, तशें आमी एडवायस करता. आणि जेन्ना ती मॉडर्न ट्रिटमेंट चालू असता किंवा किमोथेरपी चालू असता, रेडियोथेरपी चालू असता, तेन्ना तांकां शरिरा भितर हीट जाता, माउथ अल्सर्स जाता किंवा जळता भितर पोटा भितर, असे खुबशे त्रास जाता. ते त्रास कमी जावपा मागीर आमी आयुर्वेदिक वखदां दिता. आणि ती अशा तरेन आसता की त्या किमोथेरपीचो जो इफेक्ट आसा ताका डिस्टर्ब जावचें ना अशा तरेन दिता. म्हणजे तांचो काय हे जायना की क्रॉस काय जायना, तशें बॅलन्स करून ते आमी दिता. चड करून ते आमी म्हणजे ते जे हे आसता ऑन्कोलॉजिस्ट त्यांची परमिशन घेवन सुद्धा दिता आमी ते, डिपेंडींग ऑन द सिच्युएशन ऑफ द पेशंट तशें. आणि हे घेऊन ही चिकित्सा घेऊन दोघांचो सांगड करून मनीस बरीच वर्सां काडली, चड बरे रिझल्ट मेळटा असो एक्सपिरियन्स आसा. तुमच्याकडे ह्यो सगळ्यो केसीस डॉक्युमेंटेड आहेत? होय, डॉक्युमेंटेड आसा. तर डॉक्टर फुडलो प्रश्न म्हजो असो की आणि एक क्रिटिकल केसीस हातून आणि एक जो भाग येता तो म्हणजे इन्फेक्शन्स. म्हणजे आता संशोधनां इतली जाल्या, रिसर्चीस इतले जाल्या, तातूंत प्रत्येक दिसा एक नवो जंतू समोर येता आणि ताच्या खातीर वेगळी वेगळी इन्फेक्शन्स जी दिसान दीस वाडत चल्ल्या, आमचें राहणीमान सारकें ना ताच्या खातीर इन्फेक्शन्स वाडत चल्ल्या. तर अशा इन्फेक्शियस डिजिजीसांनी किंवा एपिडेमिक्स म्हणजे आता कोविड-19 ही येदी व्हडली समस्या आमच्या फुडें आयली. तर ह्यो ज्यो एपिडेमीक डिजिजीज आसा, संक्रामक विकार जाका आमी म्हणटा, हातून आयुर्वेद आमकां कशा प्रकारे सुविधा दिवं शकता, कशे उपचार आयुर्वेदान अवेलेबल आसा? जे इन्फेक्टिशियस डिसिजीस आसात त्यांच्या खातीर सुद्धा आयुर्वेदा भितर ट्रिटमेंट सुद्धा आसा आणि ते प्रिव्हेंट जावपा सुद्धा उपाय दिल्ले आसा. आता फॉर एग्जाम्पल एक केस सांगता की ते फेब्रुवारी म्हयन्या भितर एक पेशंट आयिल्लो, ताका युरीन म्हणजे मुतपा त्रास जातालो, जळताले, खूब दुखताले, आणि त्याचे जे रिपोर्ट आशिल्ले तितून ब्लड RBC न्युमरस काउंट सुद्धा करपा मेळना इतले, आणि पस सेल्स आसा ते इन शीट्स म्हणजे ते सुद्धा खूप चड आशिल्ली पस सेल्स, सिव्हियर युरीन इन्फेक्शन. तरी आसतना 3 दिसा भितर 3 दिसाची आयुर्वेदिक ट्रिटमेंट घेवन चौथ्या दिसा जेन्ना रिपोर्ट काडलो ताका सिम्टमॅटिकली बरे दिसले आणि तातून RBC नील म्हणजे एकय ना आणि पस सेल्स 4 to 5 फक्त आयुर्वेदिक ट्रिटमेंट टिचर. म्हणजे अशा प्रकारची मेडिसिन्स आसा. आयुर्वेदाचो जो विचार आसा हातून तो म्हणजे जे ते मायक्रो ऑर्गॅनिजम्स आसता तांकां डिस्ट्रॉय करपाक सुद्धा मेडिसिन्स आसा, पण शरिराची शक्ती कशी बरी उरतली, इम्युनिटी कशी बरी उरतली हे चड इम्पॉर्टंट आसा. कारण जरी ते मायक्रो ऑर्गॅनिजम हवे भितर आसा, उदका भितर आसा
अशें जरी आसा तरी सुद्दां सगळ्यांक तांकां रोग जायना, ते शरिरा भितर वयता तरी सुद्दां सगळ्यांक रोग जायना, कारण इम्युनिटी डिफरंट आसता. म्हणून शरिराची शक्ती कशी बरी उरतली त्याचे खातीर बेसीक सुद्दां हें आसा की त्याची दिनचर्या कशी आसपा जाय, त्याची रेग्युलर एक्सरसायज करप किंवा आनी खुबशे उपाय आसा, म्हणजे नाका भितर वखदाचें तेल घालप किंवा अशे सगळे उपाय आसात. ते केल्या उपरांत इन जनरल सगळी इम्युनिटी बरी उरता. आनी जर स्पेसिफीक डिसीज जे आसा त्याचे खातीर ते जे शरिराचे ऑर्गन्स आसता किंवा ती जी टिश्यूज आसतात ती सारखी उरपा म्हणून रसायन म्हणून मेडिसिन्स आसता, ती पयलींच आमी जर घेतली जाल्यार आमच्या शरिराची शक्ती बरी उरता आनी आमी ते प्रिवेंट करूं शकता अशें आसता. आनी हे एक इम्पॉर्टंट हें आसा, म्हणजे जे तुमच्या शरिराची शक्ती जर बरी आसा जाल्यार तो मायक्रो ऑर्गॅनिझम जरी शरिरा भितर पावलो तरी तो चड इफेक्ट करूं शकना. म्हणजे कोविड काळान सुद्दां तुमी बऱ्योचश्यो केसीस ट्रीट केल्या आसतल्यो, कितें अनुभव तुमी एक दोन सांगतले? कोविड सुद्दां आमी जे इन्क्लुडींग मॉडरेट आनी सिवियर सुद्दां थोडे पेशंट ओन्ली आयुर्वेदीक ट्रिटमेंट दिवन तशें सुद्दां ट्रीट केल्ले आसा. आनी थोड्यांची जी मॉडर्न ट्रिटमेंट चालू आशिल्ली ताका सपोर्टीव आयुर्वेदीक ट्रिटमेंट म्हणून सुद्दां, म्हणजे 45 असे ICU पेशंट जाले की जांकां एक सपोर्टीव म्हणून आयुर्वेदीक ट्रिटमेंट दिली. त्यांची मॉडर्न ट्रिटमेंट सगळी चालू आशिल्ली पण त्यांची परमिशन घेवन तशी दिल्ली. आणि जेन्ना ती आयुर्वेदीक ट्रिटमेंट दिली तेव्हा त्यांना शरिराची शक्ती बरी जावन ते आणि चड बेगीन रिकवर जाले असे एक्सपिरियन्सेस आसा. आणि थोडे जे मॉडरेट पेशंट आशिल्ले तांकां आमी डायरेक्ट आयुर्वेदीक ट्रिटमेंट दिवन सुद्दां ते रिकवर जाले. मागीर अशा कंडिशनाचेर ताका आयुर्वेदा भितर त्याचे वर्णन केल्लें आसा, म्हणजे थोड्या पयलींच्या ग्रंथांमध्ये संक्रामक विकारांचे सांगलेले आसा. म्हणजे आता प्रेझेंटेशन कितें आसा त्याचेर आसा, म्हणजे ज्वर, विषजन्य ज्वर म्हणून एक सांगितलेलो आसा आयुर्वेदा भितर तो जो, आणि त्याच्या खातीर स्पेसिफीक मेडिसिन्स दिल्ले आसा. ते म्हणजे हे जे आसा हे आयुर्वेदा भितर सगळे पोटेन्शियल आसा, पण ते आमी स्टडी करून ते शिकपा जाय आणि तसे उपयोग करपा जाय त्याचे. म्हणजे आयुर्वेद एक वेग शास्त्र न्ही, म्हणजे इट इज व्हेरी स्पेसिफीक. प्रत्येक हाचे बारकायेन ताजो विचार करून, प्रत्येक अवयवा बद्दल विचार करून ते शास्त्र तयार केल्लें आसा. म्हणजे इट इज व्हेरी सायंटिफीक. तर सांगपा सारकें, विचारपा सारकें खूब आसा, पूण वेळे अभावी सगळें विचारप आतां शक्य ना. तर डॉक्टर शेवटचें तुमकां सांगता की कितें सल्लो कितें उपदेश प्रेक्षकांक तुमकां सांगूं जाय आसा तुमचो जाल्यार प्लीज सांगात. पहिली गजाल म्हटल्यार आयुर्वेदीक म्हणजे क्रॉनिक ट्रिटमेंट किंवा स्लोली इफेक्ट जाता अशें ना. जे एक्यूट कंडिशन आसता, आयज ज्वर आयलो, आयज ताका लूज मोशन जावपाक लागले, त्याचेर बेगीन एक्ट करपाक सुद्दां तशी सुद्दां ट्रिटमेंट आसा. आणि ICU किंवा क्रिटिकल कंडिशन त्याचे खातीर सुद्दां ट्रिटमेंट आसा, ती एक्सप्लोर करपाची गरज आसा. आतां आमी अशें सांगना की सगळ्यो इमर्जन्सी आमी हँडल करता अशें सांगना, पण अशें पोटेन्शियल आसा. ही एक पयली गजाल. आणि दुसरी म्हटल्यार हे सगळे करपा खातीर जे क्वालिफायड आयुर्वेदीक डॉक्टर्स आसात त्यांच्या कडेन ट्रिटमेंट घेवपाची गरज आसा. थोडे लोक आयुर्वेदाचें नांव घेवन ते त्यांच्या कडेन डिग्री ना किंवा रजिस्ट्रेशन ना अशा दोतोरां कडेन वचप ना. ते एक इम्पॉर्टंट आसा. म्हणजे गोवा एक हांगा आयुर्वेदीक बोर्ड आसा आणि ते रजिस्टर करता दोतोरांक. ते रजिस्टर्ड जे डॉक्टर्स आसा त्यांच्या कडेनच ट्रिटमेंट घेवपाची हे इम्पॉर्टंट आसा. हे म्हणजे लक्षात दवरपा जाय. तर दोतोर आज हांगा आयले, तांणी आमकां इतली म्हायती दिली, इतलें सांगलें, म्हणजे तांचे कडेन इतले प्रूफ्स आसा, इतले एविडन्सीस आसा ट्रिटींग क्रिटिकल केसीस. तर आयुर्वेदाचो एक वेगळो पैलू आमकां आज कळ्ळो. तर हांव दोतोराक खूब खूब धन्यवाद म्हणटा. आमी प्रायम आयुर्वेदान अशेंच आनीक वेगळे एपिसोड घेवन मेळुया. तोपर्यंत पळयत रावात प्रायम.